हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे मॅथ्स. तर या सब्जेक्टसाठी किंवा या विषयासाठी तुमची जी आकारिका मूल्यमापन चाचणी आहे त्यालाच आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट असं म्हणतो. फर्स्ट टेस्ट ही तुमची आता लवकरच जवळ आलेली आहे. सो त्यासाठीचा जो पेपर आहे हा कसा असणार आहे, एकूण किती मार्क्स असणार आहे, कोणते क्वेश्चन किती मार्क्सला, म्हणजेच मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे आहेत, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच इतर विषयांचे सुद्धा जेव्हा मी पेपर्स अपलोड करेन किंवा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे काही मी व्हिडिओज बनवते ते जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला, हा पेपर आपण आता बघणार आहोत. सो हा जो पेपर आहे हा पेपर फॉर अ प्रॅक्टिस पेपर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. In that question, first read the number and write them in words. तर हा नंबर दिलेला आहे, हा रीड करायचा आहे आणि इन वर्ड्स तो राईट करायचा आहे. अँड दिस क्वेश्चन इज फॉर 1 मार्क. 1 मार्कसाठी तो क्वेश्चन आहे. सो पहिल्यांदा आपण हा नंबर रीड करूया. 7,65,236. सो चला वर्डमध्ये आपण लिहूयात. ओके स्टुडंट, सो आपण लिहिलं आहे बघा 7,65,236. सेकंड क्वेश्चन, राईट इन फिगर्स. तर आता नंबरमध्ये लिहायचं आहे, त्यांनी वर्ड्समध्ये दिलेलं आहे 70,192. ओके, 70,192. सो हा क्वेश्चन सुद्धा होता 1 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3, कम्प्लीट द टेबल. आणि हा आहे क्वेश्चन 2 मार्क्ससाठी. सो हाफ मार्क ईच आहे. मेजर ऑफ अँगल 180 डिग्री, 70 डिग्री, 90 डिग्री अँड 0 डिग्री दिलेला आहे. आणि आता त्याचा आपल्याला टाईप ऑफ अँगल, हा कोणत्या टाईपचा अँगल आहे हे राईट डाऊन करायचं आहे. सो इथे हा दिलेला आहे, हा आहे 180 डिग्री. सो या अँगलला आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल म्हणतो. त्याच्यानंतर 70 डिग्री, सो बिलो 90 डिग्री जो अँगल असतो त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. जो 90 डिग्री असतो त्याला आपण राईट अँगल म्हणतो. आणि 0 डिग्रीला दिलेला आहे त्यालाच आपण 0 अँगल म्हणतो, म्हणजेच 0 कोन. ओके, सो असं याचं हे टाइप्स ऑफ अँगल आपण दिलेले आहेत. देन नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, फॅक्टर्स ऑफ 20. सो 20चे फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहेत आणि हा आहे 1 मार्क क्वेश्चन. सो चला 20चे फॅक्टर्स काढूयात. 1, देन 2, देन 4, देन 5, 10 अँड 20. राईट, तर हे झाले 20चे फॅक्टर्स. Then next is the question 5. Write the numbers in their expanded form. This question is also for 1 mark. So हा जो नंबर आहे हा पण expanded form मध्ये लिहायचा आहे. See, first 60,000, then plus 5,000, then plus 400, then plus इथे येणार 00 and then येणार 9. So this is the expanded form of 65,409. Next question 6, write the proper symbol less than, more than or equal to in the box. This one is for 1 mark. सो याच्यामध्ये फर्स्ट बघा -4 आणि 2. तर यातला हा मायनस आहे, हा प्लस आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स 2 हे मोठं असणार. सो हा सिम्बॉल येणार. सेकंडमध्ये -6 -1 दिलेला आहे. सो याच्यामध्ये -6 मोठा येणार का -1 मोठा येणार? सो ऑब्विसली -1 हे मोठं येणार.
नाव नेक्स्ट इज द 7th क्वेश्चन. ॲडिशन करायला सांगितलेली आहे. सो बघा दोन नंबर्स कोणते आहेत. 86,652 प्लस 12,545. ओके, सो चला आपण यांचं करूयात ॲडिशन. 4 + 2 6, 5 + 5 10, here is 0, here is a 1, then 6 + 5 11, and this one is the 12, so here 2, here is 1. 6 + 2 is 8, and this one is the 9, and 8 + 1 is the 9. So here is the addition of these two number. Then second, 31,748 plus 26,240. So addition 8 + 0 8, 4 + 4 8, 7 + 2 9, 6 + 1 7, and 3 + 2 5. This is the addition of these two number. Next आहे क्वेश्चन 8. सबट्रॅक्शन करायचे आहेत. सो याच्यासाठी 1 मार्क होता, याच्यासाठी 1 मार्क. नाउ सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा इथे 1 मार्क आहे आणि इथे 1 मार्क आहे, राईट. सो चला आपण आता सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन मध्ये बघा दोन नंबर्स कोणते आहेत. 9,884 minus 5,142. So 4 minus 2 2, 8 minus 4 4, 8 minus 1 7, 9 minus 5 4. This is the subtraction. Now next, 97,005 and 26,989. ओके, सो इथे बघा 5 मधून 9 हे जात नाहीत. सो आपण काय करतो, इकडे एक 15, इथे झाले 9, इथे सुद्धा हे होतात 9, आणि इथे होणार हे 6. नाउ इथे बघा 15 minus 9 केले तर राहतात 6. 9 minus 8 इथं आलं 1. 9 minus 9 0, 6 minus 6 0, and 9 minus 2 is a 7. So this is the subtraction. Okay, so next is the 9th question. Write the proper symbol for given example. ओके, सो ह्यातला प्रॉपर सिम्बॉल आपल्याला इथं पुटअप करायचा आहे. याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे 2/8 7/8. मग आता स्टुडंट ज्या फ्रॅक्शनमध्ये या दोघांचा आता काय आहे, हा असतो न्यूमिनेटर, हा असतो डिनॉमिनेटर. तर या दोघांचा डिनॉमिनेटर आहे सेम. तर या दोघांचा जर डिनॉमिनेटर सेम असेल तर यातल्या दोघांपैकी ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन ग्रेटर असतो. मग याच्यातला हा न्यूमरेटर ग्रेटर आहे, सो येणार सिम्बॉल असा इथे. सेकंड मध्ये बघा, दिस वन न्यूमरेटर, दिस वन डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर दोघांचे आहेत सेम. तर यापैकी ज्याचा न्यूमरेटर मोठा ती संख्या मोठी, तर इथे येणार हे सिम्बॉल. नाउ थर्ड मध्ये बघा, हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर. तर याच्यामध्ये न्यूमरेटर जो आहे हा सेम आहे. तर अशा वेळेला आता या दोन न्यूमरेटर मधला ज्याचा डिनॉमिनेटर हा मोठा ती संख्या छोटी असते. म्हणजे इथे येणार असा आहे सिम्बॉल. नाउ इथे 2/3 4/7. सो आपल्याला हे काय करावे लागणार आहे, सॉल्व करावे लागणार आहे. सो 2 × 7 / 3 × 7. नेक्स्ट इथे येणार 4 × 3 / 7 × 3. नेक्स्ट इथे येणार 14 / 21 अँड 12 / 21. सो इथे येणार हे असं, म्हणजे इथे हे साइन, हा सिम्बॉल येणार. ओके, गॉट दिस क्वेश्चन. Let's move to the next question is a 10 question. This question is for 3 marks. Fill in the blanks. First, in mathematics, the flat surface is called plane surface. Right. Then, fraction in which the numerator is greater than the denominator are called improper fraction. Improper fraction. Okay. Third, the sum of two opposite number is a
0. चलो, आपला 10वा क्वेश्चन पूर्ण झाला आहे. नाउ नेक्स्ट आहे तो आहे 11th क्वेश्चन, कन्वर्ट इट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो हा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. बघा कसा सॉल्व्ह करतो आपण. तर यासाठी आपण असं राईट डाऊन करतो 2 + 1/5 इज इक्वल टू 2/1 + 1/5. सो त्यासाठी आपण आता हा जो त्याचा डिनॉमिनेटर आहे हा सेम करूयात. सो 2 × 5 डिवाइड बाय 1 × 5 प्लस 1/5 is equal to 10/5 plus 1/5 is equal to 11/5. सो हा झाला त्याचा इम्प्रॉपर फ्रॅक्शन. नेक्स्ट आता विचारलेला आहे क्वेश्चन 12, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स अँड दिस प्रॉब्लेम इज फॉर 2 मार्क्स. सो यासाठी आहे 1 मार्क, यासाठी आहे 1 मार्क. सो चला, इथे तर आपल्याला सॉल्व करायला पुरेशी जागा नाही आहे. सो आपण काय करू, हा क्वेश्चन इथे खाली राईट डाऊन करू. 2 1/5 प्लस 1 2/5. सो चला, आता इथे आपण खाली हा सॉल्व करूयात. सो इथे येणार 2 × 5 प्लस 1 डिवाइड बाय 5 प्लस 1 × 5 प्लस 2 डिवाइड बाय 5, राईट. देन नेक्स्ट स्टेप येणार 10 + 1 डिवाइड बाय 5 प्लस 5 प्लस 2 डिवाइड बाय 5 आलं. तर आता याचा जो डिनॉमिनेटर आहे हा सेम आहे 11/5 प्लस 7/5. मग कसं येणार, आता हे झालं 11 + 7/5 म्हणजेच 18/5. तर ते आपण कसं लिहितो 3/5 म्हणजेच 5 × 3 = 15 अधिक 3 = 18. सो हे झालं याचं आन्सर. आता पुढचा बघा काय आहे तो आपण इथे राईट डाऊन करू 2 नंबरचा इथे. ओके, 5 1/2 minus 3 1/2. सो चला आता हा सॉल्व करूयात. हिअर इज 5 × 2 प्लस 1 डिवाइड बाय 2 मायनस 3 × 2 प्लस 1 डिवाइड बाय 2. ओके, 10 + 1 डिवाइड बाय 2 मायनस 6 + 1 डिवाइड बाय 2. देन येणार 11/2 मायनस 7/2. सो इथे किती येणार आता हे 4/2. मग आपण ते कसं लिहिणार 2 1/2. हे झालं याचं आन्सर. ओके, सो आता आपला राहिला आहे 13 क्वेश्चन. मल्टिप्लाय इफ 370 × 45. तर त्याचा आन्सर जर हे असेल 14,265. देन इथे आता त्यांनी 3.17 × 4.5 दिला असेल तर त्याचं आन्सर फ्रॅक्शनमध्ये किती येणार विचारलेलं आहे. सो इथं किती पॉईंट नंतर दिलेला आहे 1 2 3 पॉईंट नंतर आहे म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन सुद्धा 3 पॉईंट येणार. तर आन्सर किती येणार 14.265 हे येणार याचं आन्सर. सो चला स्टुडंट, हा जो 6th स्टँडर्डचा मॅथ्सचा पेपर होता हा कशा पद्धतीचा असणार, कसे त्याला मार्क्स असणार, कसा तो सोडवायचा आहे, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण बघितलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.